मित्रांनो, ज्या ज्या लोकांनी जुन्या काळातल्या कडक गरम पाण्यानं आणि गावातल्या विहिरीत सकाळी, दुपारी, संध्याकाळी अंघोळ केल्या, ते आत्तापर्यंत सगळ्यात बुद्धिमान आणि दीर्घायुष्य आहेत. त्यांना कुठलाही आजार जडत नाही. पण आज अर्ध्या बादलीत अंघोळ करतायत, ते बुद्धीनं होत चाललेले आहेत. व्यायाम अजिबात नाही. प्रवास सतत गाडीवर आहे. पायात सतत चप्पल किंवा बूट आहे. खरं तर जगात सगळीकडे बघितला, माणूस सोडला तर कुठलाही प्राणी चप्पल घालत नाही. या मातीतून आपण जन्माला आलेलो आहे आणि त्या मातीचा स्पर्श पायाला होणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही चालणं गरजेचं आहे. अनवाणी पायानं चालणं गरजेचं आहे. या पंचमहाभूतांशी तुमचा संपर्क येणं गरजेचं आहे. खरं तर सगळी मुलं आता सतत गाडीवरनं जातात. सायकल वापरणं बंद झालेला आहे. हातात 24 तास मोबाईल आहे आणि असं निर्जीव जीवन माणसं जगायला लागल्यात आणि आपण अनेक रोगांना आमंत्रित करायला लागलोय. बघा, जुनं सगळं खेळ, विटीदांडू, सूरपारंब्या, पोहणं, कबड्डी, खो-खो, पायी चालणं, धावण्याची स्पर्धा, लेझीम, लांब उडी, शेतात फिरणं, गुरं चारणं, शेळ्या-मेंढ्या चारणं, खांदणं, बांधणं, जी कामे आम्ही सगळी लहानपणी करत होतो, ही कामं आज जे करतील तीच लोकं जास्तीत जास्त निरोगी अंथरुणाला खिळून न राहता जगातली आज वयाची 100 वर्षापर्यंत जगणारी मंडळी खूपच थोडी या भूतलावर आहेत. निरोगी तर अत्यल्प आहेत. बीपी, शुगर आणि औषधं, गोळ्या भरपूर जणांना आज चालू आहेत. आज प्रत्येकाला शुगर आहे, मूतखडा आहे, दृष्टीदोष आहे, कमी दिसणं आहे, मणक्याचं दुखणं आहे, शिरा बंद पडणं, हातापायानं मुंग्या येणं, चक्कर येणं, दम भरणं, गुडघे दुखणं, सांधे दुखणं, कंबर दुखणं, झोप न लागणं, जेवण न जिरणं, पित्त होणं, असं अनेक आजार लहान बालकांपासून ते नवयुवक तरुणांच्यात सुद्धा आहेत. मध्यमवर्गीय मुलं, वृद्ध, प्रौढ, हे सगळ्यांना अनेक प्रकारचे आजार व्हायला लागले आहेत. याला एकच कारण आहे, कमी चालणं आणि व्यायाम कमी असणं, हायब्रिड धान्य खाणं, पालेभाज्या न खाणं. खरं तर मित्रांनो, आहार तुमचा खूप महत्त्वाचा आहे. खरं तर निसर्गाकडे बघितला, तुमच्या शरीराकडे बघितला, शरीराची रचना बघितला, तर खरं तर बघा, तुम्ही कच्चं जे खाल्ला, काकडी, गाजर, मुळा, बीट असं कच्चं खाल्ला तर ते 2-3 तासात पचन होऊन जाते. शिजलेलं, तळलेलं, भाजलेलं खाल्ला तर त्याला 7-8 तास लागतात. खरं तर जगात तुम्ही बघितला, माणूस सोडला तर कुठलाच प्राणी तळून भाजून काहीही खात नाही. म्हणून आहार काय घ्यायला पाहिजे तुम्ही लक्षात घ्या. आणि तुमच्या शरीराची रचना ही शाकाहाराला अनुसरून आहे. आपल्या शरीरामध्ये मांस पचवणारं कोणतंही रसायन नाही आहे. आणि तुम्ही बारकाईनं बघितला, शाकाहारी प्राण्याला घाम येतोय, मांसाहारी प्राण्याला कधीही घाम येत नाही. मांसाहारी प्राण्याला सुळे जात असतात. म्हणून आपल्या शरीराची रचना शाकाहाराला अनुसरून आहे. त्यामुळे शुद्ध शाकाहार घ्या. मी एक पुस्तक वाचलं, इकिगाई, त्यामध्ये जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचं रहस्य सांगितलेलं आहे. ती 10 रहस्यांपैकी एक रहस्य आहे शाकाहार. जपानमध्ये ओकिनावा नावाचा एक प्रदेश आहे. तिथं माणसं सरासरी 100-110 वर्ष जगतात आणि त्याचं एक मुख्य रहस्य सांगितलेलं आहे की शाकाहार. म्हणून मित्रांनो, शाकाहार घेतल्यानं तुमची बुद्धीसुद्धा, सात्विक आहार घेतल्यानं बुद्धी सात्विक निर्माण होते आणि जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात. म्हणून लाईफ कसं जगायचं, जीवनाचा आनंद कसं घ्यायचं, जीवनामध्ये आनंद घेता येण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत, भरपूर चांगल्या गोष्टी आहेत. ही नैसर्गिक जीवनशैली तुम्ही जर आत्मसात करू शकला तर तुम्ही एक आनंदी आयुष्य जगू शकाल. असंच मित्रांनो, वेगवेगळ्या विषयांवर माझ्या यूट्यूब चॅनलवर दररोज व्हिडिओ मी घेऊन येत राहीन. तुम्हाला अधिक माहितीसाठी आणि सतत माझ्याशी जोडलं जाण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.